आम्ही समर्थ सर्वांना. तर आजचा दिवस माझ्यासाठी लय भारी होता आणि आनंदाचा होता, कारण की साहेबांनी मला आज एक एवढं छान सरप्राईज दिलं होतं आणि ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. काय दिलं होतं सांगते, पण त्याच्या आधी आपली जी सकाळ सकाळची कितीही थंडी असली तरी जी कामं नेमलेली असतात ती आपल्याला करावीच लागतात, कारण की त्याच्याशिवाय आपली चांगली सुरुवात होत पण नाही. रोजची सवय असल्यामुळं काय वाटत पण नाही. एवढ्या थंडीचं पण छान असं दारापुढं स्वच्छता करून घेतली, झाडू मारला, पाणी मारलं, छान अशी रांगोळी काढून घेतली ना. आता थंडीचं प्रमाण तर खूप वाढतच चालेल. 2 दिवस तर एवढी थंडी आहे ना, त्याच्यामध्ये चहा मी कमी करायचं ठरवलं होतं, पण आता ह्या थंडीमुळे चहा कमी व्हायचा सोडून वाढतच चाललाय. त्याच्यानंतर आमचे जे साहेब गेले होते ना जगन्नाथपुरीला 4-5 दिवस, त्यांचा आता दौरा संपला होता आणि ते सकाळी सकाळी आले होते आणि येताना त्यांनी भरपूर काय काय प्रसाद वगैरे घेऊन आले होते आणि माझ्यासाठी पण एक वस्तू आणली होती आणि काय होती ती दाखवते. आता याला काय म्हणतात माहिती असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. पण ही वस्तू जे व्हिडिओ बनवतात ना त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते, माझ्याकडे नव्हती आणि मी ते न वापरताच आतापर्यंत व्हिडिओ बनवत होते. पण मला हे घ्यायची होती, पण मला वाटलं नव्हतं की साहेब तिथून येतानाच घेऊन येतील, कारण की मी ऑनलाईन बघितली होती. पण मी त्यांना 1-2दा म्हटलं होतं की घ्यायची आहे मला, पण मी ऑनलाईन बघितली होती, घेणार होते, पण आता तिथून आणली होती. खरंच भारी होतं बरं का. मला अजून ते वापरता वगैरे येत नाही, त्यांच्याकडून मी शिकून घेणार आहे. बाकीच्या पण वस्तू त्यांनी बऱ्याचशा घेऊन आले होते, म्हणजे प्रसाद, म्हणजे तिथलं काय काय जे स्पेशल असते ते आणलं होतं. त्याच्यामध्ये शॉल होत्या बघा आणि शंख पण मोठा शंख आणला होता. ही जी पोटली आहे ना याच्यामध्ये तांदूळ आहे आणि आपण जो रोज भात बनवतो ना त्याच्यामध्ये 2-2 दाणे टाकायचे आहेत असे साहेब मला म्हटले होते, म्हणजे चांगला असेल आपल्यासाठी. त्याच्यानंतर हा बघा शंख केवढा मोठा आहे. आता हा कसा वाजवतात काय माहिती नाही आहे. त्याच्यानंतर सगळं आवरून झाल्यावरती मी शिवचा अभ्यास करायला घेतला. अभ्यास म्हणजे काय, जे चित्र काढून द्यायचे, काहीतरी करायचं, म्हणजे बाहेर मातीत खेळायला जाण्यापेक्षा काहीतरी पाटी पेन्सिल घेऊन काहीतरी त्यांना गुंतवून ठेवायचं एका कामामध्ये. त्याच्यानंतर मी एक छोटंसं त्याला चित्र काढून दिलं होतं बघा, आणि ते चित्र असं काय होतं, म्हणजे साधं सिंपल निसर्गाचंच होतं. डोंगर, नदी, नारळाची झाडं, म्हणजे आम्ही शाळेत असताना हे असे भरपूर काढत होतं. नंतर ते काढून झाल्यावरती त्यांचा अभ्यास करायला घेतला आणि आमचा शिव ना एवढा आगाव आहे, त्या शिवपार्थला आणि त्या दीदीला अजिबात हात लावायला देत नव्हता, नुसता रडत होता. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.